प्रत्येक चिंधीनं मला सर्व काही दिलं. पु ल देशपांडे. जे काही घडलं ना ते पूर्व योजनेनं झालेलं नाही. काय झालं, मी रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये होतो. नाट्यनिकेतनमध्ये एक चित्रपट काढायचं ठरलं, कुबेर नावाचा. नाट्यनिकेतनमध्ये जे काय काम करत होते त्यांनाच त्यात भूमिका मिळाल्या. त्यात पहिली भूमिका मला मिळाली. तेव्हा चित्रपटात मी कुबेरच्या निमित्ताने शिरलो. पण खरं म्हणजे मनाने मी चित्रपटात फार पूर्वी गेलो होतो. आपण चित्रपटात काम करावं ही इच्छा. चित्रपट, नाटक, रेडिओ ही सगळी माध्यमं मला नाट्याचीच माध्यमं वाटतात. त्यांच्यात तांत्रिकदृष्ट्या फरक असतील, पण मुळातच तिन्हींची आवड असणं हे अतिशय साहजिक आहे. एकदा मला एका ENT डॉक्टरने विचारलं होतं, तुम्हाला संगीत, साहित्य, नाटक या तिघांची एकदम आवड कशी? मी त्यांना उत्तर दिलं, तुम्हाला इयर, नोज आणि थ्रोट या तिन्हीतलं सगळं एकदम कसं कळतं तसंच. या सगळ्या माध्यमांचा सोर्स एकच आहे. त्यांच्यातलं नाट्य हे महत्त्वाचं आहे. त्याचा ओढा लहानपणापासूनच असल्यानं चित्रपटात काम करायला मिळालं तर मला पाहिजेच होतं. कॉलेजमध्ये असताना 6:30चा आमचा पिरियड एक्सेल्सियर थिएटरमध्ये असायचा. 3 आणि तिकीटात या स्वर्गामध्ये बसायच्या गॅलरीतून मी खूप चित्रपट पाहिले. त्यांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. आता या सगळ्यांची नावं काही आठवत नाहीत, पण हॉलिवूडचे बरेच क्लासिक्स पाहिले. चॅपलिन तर आमचा हिरो. मला नेहमी असं वाटतं की नोबेलचं शांततेसाठी असणारं पारितोषिक 2 लोकांना द्यायला हवं होतं. एक चार्ली चॅपलिन आणि दुसरा वॉल्ट डिस्नी. त्यांनी जगाला जो आनंद दिला तितका आनंद दुसरं कोणीही देऊ शकलेलं नाही, अगदी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून. मागे बघितलं की पॉल म्युनी आठवतो. एमिल झोला आणि द गुड अर्थ मधला रॉबर्ट डॉनेट आठवतो. गुड बाय मिस्टर चिप्स या चित्रपटाचे मी एका दिवसात 3 शो पाहिलेले आठवतात. 3चा, 6चा आणि 9चा. एकाच अपोलो थिएटरमध्ये. आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी सुनीताबरोबर तो परत पाहिला. तेव्हा तिला मी पुढचा डायलॉग म्हणून दाखवला, इतका बोलपट तुम्हाला पाठ होता. हे सगळे संस्कार जर मनावर झालेच आणि त्याच वेळेला त्याच्या जवळ जाणारे चित्रपट म्हणजे आम्हाला प्रभातचे वाटले. माझ्या पिढीतल्या मराठी रसिकांवर प्रभातचा संस्कार फार मोठा होता. सिनेमा म्हणजे प्रभातचा असं वाटायचं. त्यामुळे त्या दिशेला वळावंसं वाटलं. विशेषतः प्रभात नगरी पाहिल्यानंतर इथे आपल्याला कधीतरी शिरायला पाहिजे अशी ओढ मनामध्ये निर्माण झाली. पण मी जर सिनेमात काम मागितलं असतं तर माझ्याकडे नुसतं पाहूनच कुणीही नको असं म्हटलं असतं. कारण त्यावेळेला सिनेमात शिरण्यासाठी सुंदर दिसणं, बॉडी बिल्डरची शरीरयष्टी असणं वगैरे आवश्यक होतं. पण तरीही स्क्रीनवर एखादी भूमिका पाहताना अरे मी हे असं केलं असतं असं वाटल्या वाचून राहायचं नाही. का ते सांगता येणार नाही, पण विनोदी भूमिकांकडे जास्त ओढा होता. कुबेर नंतरचा माझा मोठा चित्रपट म्हणजे वंदे मातरम. माझा प्रवास दोन्ही बाजूनी सुरू होता. एका बाजूनी कलेच्या क्षेत्रात आणि दुसऱ्या बाजूनी साहित्यात. साहित्याच्या वैचारिक क्षेत्राकडे थोडासा कल असल्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीत झालेल्या ज्या गोष्टी होत्या त्या मनात ताज्या होत्या आणि त्या चित्रित झाल्या पाहिजेत असं मला वाटत होतं. त्यापेक्षाही जास्त ते ग. दी. माडगुळकरांना वाटत असावं. माडगुळकरांचा भाग त्यात जास्त महत्त्वाचा. त्यांचे पोवाडे गावोगावी गायले जात होते आणि त्यांनी चैतन्य निर्माण केलं होतं. माडगुळकरांचीच अशी इच्छा होती की वंदे मातरममध्ये मी आणि सुनीता दोघांनीही काम करावं. हे म्हणजे अगदी न मागता मिळालेलं अशा प्रकारचं देणं होतं. वंदे मातरम हा एक चांगला चित्रपट होता, पण त्यावेळच्या सेन्सॉर बोर्डानं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सेन्सॉर बोर्डानं त्याला इतका विरोध केला की मी काही सीन्स गाळावे लागले. हे मला बघवलं नाही. काही वाक्याच्या वाक्य गाळावी लागली. तर मला आश्चर्य वाटलं, पण डू ऑर डायचं भाषांतर तरू वा रणी मरून जाऊ हे वाक्य हिंसक प्रवृत्तीचं आहे असं आम्हाला सांगितलं गेलं. ह्या सगळ्यामुळे या चित्रपटाचे तुकडे झाले नाही तर तो एक चांगला चित्रपट होता. त्यातली गाणी खूप चांगली होती. इथून माझा चित्रपटातला जो वावर सुरू झाला तो झाला. एकामागून एक बरेच चित्रपट आले. ते करता करता मला गुळाचा गणपतीचा विषय सुचला आणि आपण हे केलंच पाहिजे असं वाटलं. कारण त्यात निरनिराळ्या भूमिकांना वाव होता. त्यातल्या नायकाच्या स्वप्नात किंवा डे ड्रीम्समध्ये, दिवास्वप्नात म्हणा, कितीतरी कॅरेक्टर्स येतात. इथे माझ्या डोळ्यांसमोर मनोराज्य रंगवणारा शेख मोहम्मद होता, तसाच वॉल्टर मिटीही होता. त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ते. गुळाचा गणपतीचं संगीतही मीच केलं आणि गाणीही लिहिली होती ती माडगुळकरांनी. त्यातली काही गाणी त्या काळात खूप गाजली. दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिला चित्रपट, पण त्यात मला काही फारसं कठीण वाटलं नाही. कारण मी लेखक असल्यामुळे ती माणसं कशी येतात, जातात, बोलतात हे मला स्पष्ट दिसत होतं. आणि काही तांत्रिक बाबींसाठी मला एक असिस्टंट होता, त्याचा मी सल्ला घेत असे. पण चित्रपटांच्या आर्थिक बाजूचा माझा अनुभव फार वाईट निघाला. प्रत्येक चित्रपटात किती मिळाले यापेक्षा किती बुडाले याची संख्या जास्त असायची.
मला कोणी विचारलं की तुम्ही चित्रपट का सोडला, तर मी सांगतो की मी नाही सोडला, चित्रपट धंद्यानं मला सोडलं. मला त्यात राहणंच शक्य नव्हतं. गुळाच्या गणपतीचं लेखन, दिग्दर्शन, त्यातल्या भूमिका, संगीत हे सगळं मी केलं. त्यासाठी एकही पैसा मला मिळाला नाही. पण चित्रपट काढायचा ही धुंदी होती. त्या काळी स्टुडिओतलं काम संपल्यावर कुठल्या गोष्टीवर कसा चित्रपट काढता येईल या विषयावर आमच्या ज्या गप्पा रंगायच्या, त्यात किती तास जायचे ते कळायचे नाही आणि त्या धुंदीचा फायदा प्रोड्युसरनं करून घेतला. त्याला खात्रीच होती की यांना पैसे मिळवत वा न मिळवत हे चित्रपट पूर्ण करणारच. तेव्हा अन्याय झाला आणि मला कंटाळा आला. एकतर कोणाकडे पैसे मागायला वगैरे जाणं हे माझ्या प्रकृतीला मानवलंच नाही. त्याच सुमारास मी एक एमएची परीक्षा पास झालो. कशी ते त्या परीक्षकांनाच ठाऊक, पण झालो एवढं खरं. पण मग बेळगावला माझे मित्र होते रेगे म्हणून, त्यांनी मला राणी पार्वतीबाई कॉलेजमध्ये बोलावलं आणि सिनेमातून बाहेर पडून मी शिक्षकाच्या पेशात शिरलो. अगदी खरं सांगायचं तर माझी चित्रपट विषयक वगैरे काही भूमिका अशी नव्हती. आवड मात्र प्रचंड होती. विनायक रावांच्या कॉमेडीज सारख्या कॉमेडीज कराव्यात असं वाटायचं. गुळाचा गणपतीत सुद्धा विनायक रावांच्या पुष्कळच छटा आहेत, कारण ते आमचे आदर्श होते. सरळ नकळत व्हायचं आपण विनायक रावांसारखं करतोय हे कळायचं नाही. पण चित्रपटात शिरण्यासाठी मी काही प्लॅनिंग केलं, योजना केली, योजना आखली असं काही नाही. त्या अर्थानं मी सिनेमावाला नव्हतो असं म्हटलं तरी चालेल, कारण माझे दुसरे छंद पुष्कळ होते. एका बाजूला साहित्य, त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होती. प्रत्येक चिंधीनं मात्र मला खूप अनुभव दिला, भरभरून दिला, त्यात काही शंका नाही. आणि मग इतक्या वर्षांनी जब्बारमुळे मी एक एक होता विदूषक लिहिला आणि त्याला म्हटलं, अरे मी काय लिहिणार. मग त्यानं मला एक गोष्ट सांगितली, मला ती फार आवडली. हिच्यावर चांगली पटकथा होईल असं वाटलं. मग आम्ही दोघांनी बसून त्यावर विचार केला आणि मी सांगितलेली पटकथा त्यानं उतरवून घेतली. कारण आजकाल प्रकृतीमुळे हातानं सतत लिहिणं मला त्रासदायक होतं. आता काय पद्धत आहे मला माहीत नाही. आमच्या जुन्या पद्धतीप्रमाणे मी सिक्वेन्स आणि त्यांचे संवाद लिहिले. त्यानंतर जितका वेळ मला सेटवर जायला पाहिजे होतं तितका वेळ देणं मी आजारी पडल्यामुळे मला जमलं नाही. मी एकदाच तिथे जाऊन नटांना भेटून आलो. मला असं वाटतं की मी सेटवर जाऊन अजून थोडी चर्चा करू शकलो असतो तर काही काही सीन्स कदाचित थोड्या वेगळ्या पद्धतीने झाले असते. विदूषक ही मला आयुष्यभर अत्यंत प्रिय असलेली कल्पना आहे. मला असं वाटतं की या जगात कुठेतरी एक वेदनेची कळ उठल्याशिवाय आपल्याला ह्युमरची, विनोदाची खरी किंमत कळत नाही. मला चॅपलिन सगळ्यात आवडतो तो याचसाठी. चॅपलिनची जी ट्रॅजेडी आहे ती सुरुवातीपासून बारीक बारीक पेरलेली असते. खूप लोक असं म्हणतात की पु ल देशपांडे आपल्या कथांना शेवटी एक ट्रॅजिक वळण देतात. शेवटी नाही, ते सुरुवातीपासूनच असतं. ते एखाद्या वाक्यात असतं, मग होता होता त्याला परिणिती येते. विदूषकची ही गोष्ट आहे आणि ही कॉन्सेप्ट, ही कल्पना तमाशातल्या किंवा नाटकातल्या विदूषकाची नाही. इथे खरा सर्कशीतला विदूषकही चालला असता. यातला माझा विदूषक मास्क घालतो. मात्र वास्तविक आपल्या नाटकात किंवा तमाशात नसतं, पण इथे त्याला त्याची वेगवेगळी रूपं प्रकट करण्यासाठी मास्क वापरायला लागलेत. कारण तो बहुरूपीही आहे आणि विदूषकही. मास्कवरून मला हे सुचवायचं होतं की जो युनिव्हर्सल विदूषक असतो तो हा आहे, मराठी तमाशातला नाही. आता ते कितपत पोहोचतं हे मला माहीत नाही, पण तसा प्रयत्न मात्र मी केला आहे. चित्रपटानं मला काय दिलं? अतिशय आनंद दिला. स्टुडिओत 8-10 तास जेव्हा मी काम करत असे तो दिवस फार आनंदाचा असायचा. म्हणजे स्टुडिओमध्ये शूटिंग करताना सुद्धा आयडियाज अनलिमिटेड असतं ना, तसं की प्रत्येकाला काहीतरी कल्पना सुचवायची. वातावरण असं होतं की कुठलाही लायटिंग असिस्टंट येऊन सुद्धा पुलं साहेब हे आपण असं घेऊया का असं विचारून जायचा. उगाच गटबाजी नव्हती, टीमवर्क असायचं. खूपदा पैसे कमी मिळणं हे सुद्धा एक चॅलेंज असायचं. यावरून आठवलं, एकदा एक सभेचा सीन करायचा होता आणि त्याला 300-400 लोकांचा मॉब लागणार होता. एवढे लोक आणायचे कुठे? पैसे नव्हते. मग त्या दिवशी आम्ही काय केलं असेल, स्टुडिओत जितकी 100-125 माणसं होती त्या सगळ्यांच्या चपला गोळा करून त्या थिएटरच्या दाराबाहेर ठेवल्या, त्यांच्यावरून पॅन केलं आणि आत गोंगाट ऐकू येतोय असं दाखवलं. काय गर्दी जमली बघा, हे त्या चपलांनी सांगितलं. कुणीतरी समीक्षकांनी लिहिलं होतं, हा शॉट फार चांगला आहे. तो अशा अडचणीपायी निर्माण झाला आहे हे त्याला काय माहिती. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन्स हे त्या चपलांनी सिद्ध केलं. केवळ चित्रपट संगीत करत राहणं हे मला आवडलं असतं, पण माझ्या इतर ओढी इतक्या होत्या की त्यात हे जमलंच नाही. पण खरं म्हणजे माझं पहिलं प्रेम संगीतावरच आहे. संगीतातून जितकं सांगता येतं ते शब्दातून सुद्धा सांगणं कठीण आहे मला वाटतं. तेव्हा ते करायची इच्छा होती. गुळाचा गणपतीनंतर मी व्यावहारिक बाबतीत इतका निराश झालो नसतो तर मी म्युझिक देण्याकडे जास्त लक्ष दिलं असतं. मराठी चित्रपट संगीताबद्दल मला असं वाटत आलं आहे की संगीताला त्या त्या प्रांतांचं एक कल्चर असतं, एक संस्कृती असते.
तो मराठीपणा संगीतात आला पाहिजे असा माझा कटाक्ष असायचा. याचं कारण असं की मला प्रेरणा मिळाली ती देवल आणि किर्लोस्कर यांच्या नाटकातून. माडगुळकरांनीही आपला पहिला कविता संग्रह देवल आणि किर्लोस्कर यांच्या प्रतिभेला अर्पण केला आहे. त्या संगीतात जे आहे ते आपल्या मातीतून आलेलं आहे, सिंथेटिक नाहीये. संगीताच्या निमित्तानं कितीतरी चांगली माणसं, चांगले कलावंत भेटले. भीमसेन स्वतः येऊन गायले, आशानी सुंदर गाणी म्हटली, माणिकही होती, तिच्या गळ्यामध्ये नाट्यसंगीत उत्तमपैकी बसलेलं होतं. बालगंधर्वांच्या संस्कारांचाही भाग होता. माझ्या चार्लीमध्ये सुद्धा बालगंधर्व सारखेच दिसतात. त्याला काही इलाज नाही, कारण मास्टर दीनानाथ आणि बालगंधर्व या दोघांचा फार मोठा प्रभाव आमच्या पिढीवर होता. माझंच काय, सुधीर फडक्यांच्या संगीतातही हे जाणवतं. आजही त्या परंपरेतलं मी काही ऐकलं की कुठेतरी ओळखीच्या माणसाला भेटल्यासारखं वाटतं. मराठी गाणं जर एक जॅझ म्युझिक म्हटलं तर हे काय आहे हे निदान मला तरी चटकन कळत नाही. पण जी पिढी त्याच्यावरच वाढली तिला ते कदाचित आपलं वाटेल. म्हणजे ते म्युझिक वाईट आहे असं नाही, पण एखाद्या तुळशी वृंदावन वगैरे असलेल्या सीनमध्ये समजा जॅझ किंवा पॉप वापरलं तर ते उपरच वाटणार. मला तर माझ्या संगीतात कॉर्ड आलेला सुद्धा आवडत नाही. ते म्हणजे स्लॅक्स घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यासारखं वाटतं. प्रत्येक संस्कृतीची काही नाती, काही लागेबांधे असतात. ते नातं प्रत्येक गोष्टीतून प्रकट झालं पाहिजे. इतकंच नाही तर ज्या भाषेतून तुम्ही संवाद बोलता त्या भाषेची जी परंपरा असते ती दिसली पाहिजे. उगाच एखादा संस्कृत शब्द वापरणं चुकीचं आहे. एखादा शेतकरी दाखवायचा असेल तर त्याची भाषा ही गावरानच असली पाहिजे. आणि संवादात हे अतिशय महत्त्वाचं आहे. संवाद हे श्वासातून निघाले आहेत असं वाटलं पाहिजे, ते डिक्शनरीतून काढल्यासारखे नसावेत. काहीतरी निर्माण करत असताना एखादं गाणं बसत येताना जो आनंद आहे त्याला काही तोड नाही. हे सगळं मला खूप खूप मिळालं. दुर्गाबाई खोटे, बाबुराव पेंढारकर, राजा परांजपे अशा त्या काळातील मोठ्या कलावंतांबरोबर काम करायची संधी मला चित्रपटांमुळे मिळाली. अलीकडच्या काळातले सुलोचनासारखे गुणी कलावंत भेटले. एकूण काय तर चित्रपट धंद्यानं मला पैसा दिला नाही असं मी जर म्हटलं तर ते खरं आहे, पण त्याचं फारसं महत्त्व मला वाटत नाही. कारण बाकी जपून ठेवण्याजोगं आनंदाचे बरेच क्षण मला या माध्यमामुळे मिळाले आणि त्याचा मी ऋणी आहे.